नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना सज्जना भक्तिपंथेची सावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीहरीला प्राप्त करून घेण्यासाठी समर्थांनी मनाला भक्तिमार्गाने जाण्यास सांगितले आहे. भक्ती अनेक प्रकारांनी करता येते. भजन, पूजन, नामस्मरण, कीर्तन असे नवविधा भक्तीचे मार्ग आहेत. कोणत्याही भक्तिमार्गाचे अनुकरण केले तरी परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. परमेश्वर प्राप्तीसाठी मन शुद्ध असले पाहिजे. मनाच्या शुद्धीकरणासाठी तुमचे आचरण शुद्ध असले पाहिजे, नीतीला धरून असले पाहिजे. त्यासाठी जगामध्ये जे जे निंद्य म्हणजेच तिरस्करणीय आहे ते सर्व सोडले पाहिजे आणि जे जे पूजनीय आहे, पवित्र आहे ते मनपूर्वक, अंतःकरणपूर्वक आचरले पाहिजे. ज्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख होते ती गोष्ट दुसऱ्याने न करण्याचा आपण नेहमी आग्रह धरतो. मग ती गोष्ट आपणही न करणं हाच शहाणपणा आहे. त्यामुळे वंदनीय गोष्ट आपण आधी अंगीकारली पाहिजे, तरच दुसऱ्याकडून तशी अपेक्षा करता येईल. आधी केले मग सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते. अन्यथा लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. त्यामुळेच संत सज्जन मंडळी प्रथम ती गोष्ट अंगीकारतात, त्याचे आचरण स्वतः करतात आणि मग दुसऱ्याला सांगतात. त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार प्राप्त होतो व त्यांच्या उपदेशाला वेगळेच महत्त्व प्राप्त होते, कारण त्याला कृतीची जोड लाभलेली असते. उदाहरण म्हणून एका लहान मुलाची गोष्ट सांगता येईल. आई लहान मुलाला साधू माणसाकडे घेऊन येते. तक्रार करते, फारच साखर खातो, सारखी मागतो, याला उपदेश करा. साधूंनी बाईला 4 दिवसांनी येण्याबद्दल सांगितले. बाई आली. महाराजांनी पुन्हा 4 दिवसांनी येण्यास सांगितले. उपदेश केलाच नाही. असे 4 वेळा झाले. तेव्हा 5व्या वेळी महाराजांनी मुलाला शरीराला ते अपायकारक आहे इत्यादी सांगितले. बाई म्हणाली, महाराज, हे तर तुम्ही पहिल्या भेटीतच सांगू शकला असता. तेव्हा महाराज म्हणाले, बाई, मी स्वतःच खूप साखर खात होतो. या 10-15 दिवसात मी स्वतः साखर कमी केली आहे, मग त्याला सांगितलं. त्यामुळेच संत सज्जन माणसासारखेच आपणही समाजाला पूजनीय वाटेल तेच केलं पाहिजे व जे अप्रिय असेल ते सोडून दिलं पाहिजे. म्हणजे श्रीहरी सहजपणे आपल्याला भेटेल. किंबहुना भेटलेला प्रत्येक माणूस आपल्याला श्रीहरी भासेल व हळूहळू आपण स्वतःच श्रीहरी होऊ, हे समर्थांना या श्लोकाद्वारे मनाला सांगायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.